हे पहा, असा रेडीमेड वर्कवाला ब्लाऊज आला होता आपल्याकडे स्टिच करण्यासाठी. हा असा स्लीवला पॅटर्न होता आणि हा असा बॅक साईडला पॅटर्न होता. तर बॅक साईडला हा घेतला असता तर थोडा डीप होत नव्हता, नॉर्मलीच आपला नेक होत होता. पण म्हणून मी त्याचा विचार केला काहीतरी वेगळं करूया. त्यासाठी मी फ्रंट साईड अशी कप लावून रेडी करून घेतली होती. 36 साईजचा हा ब्लाऊज होता आणि रेडीमेड वर्क असून सुद्धा ह्या बॉर्डरला थोडंसं लूक येत नव्हता, त्यामुळे खाली अशी लटकनवाली लेस लावून घेतली. सो स्लीव ही छानशी रेडी झाली. आणि ह्याच्यात आता मी तो पानगळा घेतला आहे, तो शोल्डरकडे लावायचा विचार केला आणि जो एक साईडचा बॉर्डर उरतो आहे त्याचाही यूज करून त्याला कटवर्क पॅटर्न देऊया असं ठरवलं. आपल्याकडे एखादा कस्टमर ब्लाऊज घेऊन येतो तेव्हा खूप अपेक्षेने येतात की ह्यात काहीतरी व्हेरिएशन आणाल म्हणून, आणि आपल्यालाही काम करायला मजा येते. मला तर नेहमी त्या बॉर्डरचा काटांचा यूज करून काहीतरी वेगळं करायला आवडतंच. तर त्यातलाच काहीसा हा प्रकार आणि खूप सुंदर ह्याचा आउटस्टँडिंग असा रिझल्ट आलेला आहे ह्या ब्लाऊजचा. मला खूप आवडला. शोल्डरकडे मी अशा प्रकारे ते लावून घेतलं होतं आणि राहिलेला जो आपला बॉर्डरचा पार्ट आहे तो आपल्याला कटवर्कचा पॅटर्न करून घ्यायचा होता. आता ह्याच्यात कॉन्ट्रास्ट मॅचिंग रेड कलर आहे, त्यामुळे मी इथे रेड कलरचं पायपिंग ह्या कटवर्कला लावून घेतलं आणि बॉर्डर ती यूज केल्यामुळे खाली जो प्लेन पार्ट दिसतोय तो प्लेन न दिसता त्याला जरा लूक आला. आणि बॅक हुकचा हा ब्लाऊज असल्यामुळे तर खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झाला होता. ह्या कटवर्कला आपण कॉन्ट्रास्ट असं त्याला मॅचिंग होईल असं पायपिंग लावल्यामुळे वरचा जो रेड कलरचा कॉन्ट्रास्ट होता त्याला ते परफेक्ट मॅच झालं. आणि असे काहीसे 2 मी कटवर्क तयार करून घेतले त्या बॉर्डरमधून आणि तिरके असे लावून घेतले, जेणेकरून जो आपला पार्ट वरचा जो लावलेला आहे पानाचा आकार त्यांना आपण कट केलेला, तिथून तो ओपन दिसणार नाही. ओपन जो पार्ट होता तिथंपर्यंत तो हाईड होईल आणि पाठीच्या बाजूला जिथे आपण हुक लावणार आहोत तिथं हुक लावून घेतले. असा काहीसा त्याचा फायनल लूक आलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लाऊज डिझाईन कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला करायचं असेल तर नक्की एकदा ट्राय करा. थँक्यू.